नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, एकदा अकबराच्या दरबारामध्ये एक कुशल मूर्तिकार 3 बनवलेल्या मूर्त्या घेऊन येतो। तिन्ही माणसांच्या मूर्त्या असतात, दिसायला अतिशय सारख्या असतात, त्या अतिशय सुबक असतात। त्या तिन्ही मूर्त्या सगळ्या दरबारात ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो की यातली पहिली जी मूर्ती आहे याची किंमत 10 सुवर्ण मुद्रा आहे, दुसरी जी मूर्ती आहे ह्याची किंमत 100 सुवर्ण मुद्रा आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ह्याची किंमत 1000 सुवर्ण मुद्रा आहे। दरबारातल्या कोणालाच काही कळत नाही की तिन्ही मूर्त्या दिसायला हुबेहूब सारख्या दिसत आहेत, मग किमतीत एवढा फरक का? बादशाह पण त्याला प्रश्न विचारतो की मूर्तिकारा, ह्या तिन्ही मूर्त्या दिसायला तर अतिशय सारख्या दिसतात, अतिशय सुबक आहेत, मग तिन्ही मूर्त्यांच्या किमतीत एवढा फरक का? त्याच्यावर तो मूर्तिकार म्हणतो, महाराज, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या दरबारातल्या कुठल्या तरी हुशार व्यक्तीने द्यावं अशी माझी इच्छा आहे। सगळ्या मंत्रिगणांना अकबर सांगून बघतो, सगळेजण जवळ जाऊन त्या मूर्त्यांचं परीक्षण करतात, पण कोणालाच त्याच्यात असा काही फरक आढळत नाही की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतकी मोठी किमतीमध्ये फरक व्हावा। अर्थात सगळ्यात शेवटी गाडी बिरबलावर येते। शेवटी अकबर बादशाह बिरबलाला म्हणतो, बिरबला, तू तरी त्या तिन्ही मूर्त्यांचं परीक्षण करून सांग की असा काय फरक आहे त्याच्यामध्ये ज्यामुळे एकाची 10, एकाची 100 आणि एकाची 1000 सुवर्ण मुद्रा इतका फरक आहे। बिरबल पण त्या मूर्त्यांच्या जवळ जाऊन बघतो, त्याला वरकरणी तर काही फरक आढळत नाही। मग तो एका नोकराच्या कानात काहीतरी सांगतो। नोकर बाहेरून एक लांब लोखंडी तार घेऊन येतो। ती तार आणल्यानंतर तो त्या मूर्तिकाराकडे वळून म्हणतो, मी थोडासा या तारेने ह्या मूर्त्यांवर काही प्रयोग केले तर चालतील का? मूर्तिकार त्याला मान्यता देतो। तो जी पहिली 10 मुद्रा सांगितलेली मूर्ती असते तिथे जातो आणि त्या मूर्तीच्या कानामध्ये तार घालतो, ती दुसऱ्या कानातून सरळ बाहेर पडते। त्याच्यानंतर तीच तार काढतो, दुसऱ्या मूर्तीच्या इथे जातो ज्याची 100 सुवर्ण मुद्रा सांगितलेली असते। त्या कानामध्ये तार घातल्यानंतर ती त्या मूर्तीच्या तोंडातून तार बाहेर पडते आणि नंतर तिसऱ्या मूर्तीच्या इथे येतो। तिसऱ्या मूर्तीच्या कानातून तार घातल्यानंतर ती कुठेच बाहेर पडत नाही। त्याच्यानंतर तो तार ठेवून देतो आणि मग दरबाराकडे वळून म्हणतो, महाराज, या 3 मूर्त्या म्हणजे 3 प्रकारच्या लोकांचे त्यांनी प्रतिमा बनवलेल्या आहेत। पहिल्या ह्याची ज्याची किंमत त्यांनी 10 मुद्रा सांगितली, त्या ह्याचे एका कानातून तार घातली तर दुसऱ्या कानातून सरळ बाहेर पडते। म्हणजे हे अशा प्रकारचे लोक असतात ज्यांच्यावर कितीही काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या एका कानाने ऐकून एका कानाने सोडून देतात, त्यांच्या आयुष्यात कधीच काही फरक पडत नाही। दुसऱ्या प्रकारचे जे लोक असतात, जिथं मी तार घातली, जी कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर आली, तिथं ते लोक कानाने ऐकतात आणि तोंडाने दुसऱ्याजवळ बोलून फक्त मोकळे होतात आणि स्वतःमध्ये मात्र काहीच फरक करत नाहीत किंवा ह्यांच्याकडे कुठलंही रहस्य राहत नाही, कारण ते कुठलंही रहस्य सांगितलेलं अनेक लोकांना सांगून पसरवून टाकतात। त्यामुळे त्याची किंमत ही 100 सुवर्ण मुद्रा त्यांनी सांगितली। आणि तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत मात्र त्याच्या कानातून घातलेली तार ही कुठेच बाहेर आली नाही, याचा अर्थ ती सरळ पोटापर्यंत गेली। हे असे लोक असतात की ज्यांनी कुठलीही ऐकलेली गोष्ट, ऐकलेलं रहस्य हे स्वतःकडेच ठेवतात आणि ऐकलेल्या गोष्टींवर विचार करून स्वतःची प्रगती साधून घेतात किंवा कुठलं रहस्य असेल ते तसंच ठेवतात। त्यामुळे या प्रकारच्या लोकांची किंमत ही सर्वात जास्त असते। काय मित्रांनो, तुम्ही 3 पैकी कुठल्या प्रकारात बसता? कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, असे छान किस्से घेऊन परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।